कैलासवासी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आज सोलापूर दौऱ्यावरती आहेत। खरं तर मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी 100 दिवसांचा एक विकास उपक्रम जो आहे तो हाती घेतलेला होता। त्यानंतर आता आर्थिक विकास महामंडळ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने देखील अशाच पद्धतीचा एक उपक्रम जो आहे तो हाती घेतलेला आहे। आपल्यासोबत अध्यक्ष नरेंद्र पाटील सर आहेत। सर, काय नक्की हा उपक्रम आहे? खरं तर मुख्यमंत्र्यांनी अतिशय यशस्वी कार्यक्रम केल्याचं पाहायला मिळालेलं, त्यानंतर आता आपण देखील हे करताय, काय नक्की संकल्पना आहे? राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 100 दिवसाचा कार्यक्रम हाती घेतला होता, तो यशस्वीरित्या पूर्ण केला। आम्ही साहेबांचे कार्यकर्ते आहोत, एक जबाबदार महामंडळाचे अध्यक्ष आहेत आणि आम्ही आता निश्चय केला की आम्हीही महामंडळाच्या माध्यमातून एक 100 दिवसाचा कार्यक्रम करणार आहोत, ज्याच्यामध्ये आम्ही जनता दरबार घेणार आहोत। या जनता दरबारच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यातल्या जाऊन लाभार्थ्यांना भेटणार, कलेक्टरांची बैठक करणार, बँकरना भेटणार आणि आज जे आमचं लाभार्थ्यांची संख्या 1,38,000 आहे, हे पुढच्या 6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये 1-2 लाख कसे पोचेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। खरं तर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून राज्यभरात मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार करण्याचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळते, मात्र बँकांचे अडथळे अनेक आहेत। मग हे जे काही आपला उपक्रम आहे 100 दिवसांचा, त्यामध्ये नक्की कोणत्या कोणत्या गोष्टींना प्राधान्य असणार आहे आणि काय त्यामध्ये ह्या सर्व लाभार्थी असतील किंवा जे होऊ इच्छित आहेत, लाभार्थी जे उद्योजक होऊ इच्छित आहेत, ज्यांना कर्ज हवं आहे, त्यांच्यासाठी ह्या योजनेचा कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो, ते कसं फायदा घेऊ शकतात? आम्ही प्रायोजिक तत्वावरती जनता दरबारचा जो विषय आहे तो काय आहे की या माध्यमातून आम्ही लाभार्थ्यांचे LYचे प्रश्न आहेत, होल्डचे प्रश्न आहेत, व्याज परतावा आला नाही त्याचे प्रश्न आहेत, काही प्रकरणं आहेत की ज्याच्यामध्ये बँक कर्ज देण्यासाठी टाळटाळ करतात, हे 6-7 प्रश्नावरतीच आम्ही कॉन्सन्ट्रेट करणार आहोत। सुदैवाने आम्ही महाराष्ट्रामध्ये गेले 4-5 वर्षामध्ये काम करत असताना तालुका स्तरावरची जे राष्ट्रीयकृत बँक मॅनेजर आहेत यांची आमच्याशी संपर्क आहे, जिल्ह्यामध्ये जे LDM आहेत त्यांचेही संपर्क आहेत, त्याच्यामुळे आम्ही हा प्रश्न अशा चांगल्या विचाराने मार्गीच लावू। खरं तर ह्या योजनेच्या फायद्यामध्ये काही लोकांनी गैरफायदा घेतल्याचं देखील पाहायला मिळते। अर्थात अनेक ज्या काही योजना असतात त्याचा गैरफायदा घेतला जातो, मात्र अशा लोकांवरती कशा पद्धतीने रोख आणले जाणार आहे, त्याचा ह्यामध्ये समाविष्ट असणार आहे का? ई-सेवा केंद्राकडनं या ठिकाणी LY काढण्यासाठी 10-10 हजार रुपये, काही ठिकाणी 15-15 हजार रुपये घेतले जातात। आम्ही कलेक्टरकडनं या संदर्भामध्ये ई-सेवा केंद्राला स्पष्टपणे ताकीद देण्यासाठी एक परिपत्र काढावं अशी विनंती करणार आहे। ज्या लाभार्थ्यांनी मूळ व्यवसायासाठी हा योजनेचा लाभ घेतला नसून त्याचा जर दुरुपयोग केला असेल आणि अशा प्रकारे आम्ही काही सर्वे पण करतो आहे, ज्या ठिकाणी आम्हाला अडचणी लक्षात आलेल्या आहेत त्या ठिकाणी आम्ही त्या योजनेच्या लाभार्थ्यांचे योजनेमधून लाभ घेतल्याचे परत पैसे मागवलेले आहेत। त्याच्यामुळे मी तर म्हणेल की ज्या व्यवसायासाठी योजना घेत आहे त्या योजनेचा लाभ मिळावा ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करावा। हे होते नरेंद्र पाटील आणि एक नाविन्यपूर्ण योजना जी आहे ती या ठिकाणी त्यांनी सुरू केलेली आहे आणि त्या माध्यमातून आजपासून ते पंढरपुरातून या योजनेला जो आहे तो प्रारंभ करत आहेत। 100 दिवसांचा कार्यक्रम जो आहे तो त्यांनी हाती घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।